महत्वाची गोष्ट त्याच्या आयुष्यात घडली आणि ती म्हणजे बिग बॉस मराठी सीझन 5. टीव्ही पाहिलीस पण तुला आता मी देतो ना, त्यासाठीच बघतो तुझ्याकडे, देतो माईक द्या त्याला. सूरज, आता वेळ आली आहे आपली ट्रेलर लॉन्च करायची, पण तुला माहिती आहे का आपलं ट्रेलर लॉन्च करायसाठी कोण येते? नाही माहिती. नाही ना? खरं बोलतोस तू नेहमी? दादा खरंच बोलतो दादा. ओके दादा, तर जास्त वेळ न घालवता बिग बॉस तीच करतो. बिग बॉसची टॉपिक माझ्याच नावा होती, कॉललेली माझ्या नावावर. तर सूरज, बिग बॉस मध्ये सूरज टॉपचा किंग होता म्हणून बिग बॉस गाजला, आणि आणखीन एक कारणाने बिग बॉस गाजला, तो म्हणजे भाऊचा धक्का. भाऊचा धक्का जोरातच होता, कारण सूरज चव्हाण टॉपचा एकटा केला. स्वागत करूया करोडो मुलांचे इन्स्पिरेशन, आयकॉन, द सुपरस्टार रितेश देशमुख सर. सर प्लीज. रितेश सर, वेलकम. नमस्कार. थँक्यू. ग्रँड फिनालेला तुम्ही जेव्हा केदार सरांनी अनाऊन्स केलं तेव्हा त्या मंचावर होतं, आणि आज 6 months डाऊन द लाईन सूरजच्या फिल्मचा ट्रेलर लॉन्च होते आणि तो तुमच्या हस्ते होतो. नक्कीच काय वाटते आम्हाला ऐकायला वाटतं? खरं म्हणजे बिग बॉसची जेव्हा सुरुवात झाली, बिग बॉसची जर्नी आणि तो प्रवास माझ्यासाठी पहिला प्रवास होता. सूरजसाठी सुद्धा तो पहिलाच प्रवास होता, आणि केदार भाऊंसाठी सुद्धा तो पहिलाच प्रवास होता. आणि मला आठवतंय 3रा का 4था आठवडा होता, आणि आम्ही नेहमीच, मी, केदार भाऊ, केतन, आम्ही सगळे मिळून ब्रेनस्टॉर्म करायचो रोज, काय घडलंय, काय होत आहे, कुठं चाललाय प्रवास. आणि 3ऱ्या आठवड्यात मला केदार भाऊ म्हणाले की भाऊ, सूरज बरोबर एक पिक्चर काढू असं वाटतं मला. हे माहित नव्हतं की सूरज 4थ्या आठवड्यात बाहेर जाणार आहे का 5व्या आठवड्यात बाहेर जाणार आहे, पण त्यांची कमिटमेंट ही 3ऱ्या आठवड्यात होती, कारण त्यांनी त्यावेळेस सूरजचा प्रवास पाहिला. तो कसा व्यक्ती होता, तो काय बोलत होता तिथे. आणि मला वाटतं की बऱ्याच लोकांना असं वाटत असेल की सूरज बिग बॉस जिंकल्यामुळे, त्यांनी ते विजेते ठरल्यानंतर हा चित्रपट बनला असेल, पण असं नाहीये. आणि याचा मी साक्षीदार आहे की 3ऱ्या आठवड्यात, आणि मला म्हणाले की सूरज 4थ्या आठवड्यात बाहेर जाऊ द्या का 5व्या आठवड्यात बाहेर जाऊ द्या, सूरज कधीही जरी बाहेर झाला माझ्यासाठी तो विनर आहे 3ऱ्या आठवड्यात. आणि मला त्याच्यामध्ये अशी काहीतरी छान गोष्ट दिसली, आणि त्यावेळेसपासून ते स्क्रिप्टवर काम करायला सुरू झालं. आणि 10व्या आठवड्यात माझी स्क्रिप्ट रेडी आहे, 11व्या आठवड्यात ड्राफ्ट करतोय. म्हणजे हे करता करता ते स्क्रिप्ट लिहित होते सूरजसाठी. मला तुम्हाला सांगायचंय की असं नव्हतं की तुम्ही जिंकल्यामुळे झालं. आणि त्यासाठी मला आठवतंय जेव्हा चित्रपट अनाऊन्स करायचा होता, आणि दोन्ही जे फायनलिस्ट होते ते स्टेजवरती होते, आणि केदार भाऊ म्हणाले की मला माहिती नाही कोण जिंकणार आहे, त्याच्या आधी मला अनाऊन्स करू द्या. आणि खरंच त्यानंतर त्यांनी अनाऊन्स केलं. किती 5 महिने 6 महिने झाले, ऑक्टोबरमध्ये झालं. कसं करता हो तुम्ही? म्हणजे माझा वेगळाच प्रवास चालू आहे डिरेक्शनचा. तुमची स्पीड, तुमच्याकडून मला शिकायचं भरपूर आहे. मी येणार आहे पुढच्या चित्रपटात असिस्ट करायला. पण सूरज, तुमचा खरंच खूप खूप अभिमान आहे मला. धन्यवाद. तुम्ही ज्या प्रकारे म्हणजे गेम तर खेळला तो भाग वेगळाच, परंतु हा जो प्रवास आहे की स्वतःच्या खांद्यावरती तुम्ही हे जे सगळं प्रवास घेतलेला आहे, आणि खूप खूप शुभेच्छा केदार भाऊ. खरंच हिंमत लागते, कमिटमेंट लागते, आणि ती पूर्ण करणे. जेव्हा
तुम्ही सूरजला शब्द दिला नव्हता, पण तुम्ही स्वतःलाच शब्द दिला होता. ती कमिटमेंट तुम्ही आज पूर्ण केली. तुम्हाला जिओ स्टुडिओला आणि मला वाटतं की सूरजवर कित्येक लोक महाराष्ट्रात प्रेम करतात. त्यांनी खरंच थिएटरमध्ये जाऊन जसं तुम्ही सूरजला सपोर्ट केलं बिग बॉस टीव्हीवरती शोमध्ये, तसंच मला वाटतं की सूरजचा हा प्रवास अतिशय महत्वाचा आहे. आणि प्रत्येकाने ज्या ज्या लोकांनी वोट केलं भरभरून, त्यांनी नक्कीच तिकीट काढून हा प्रवास सूरजचा पाहावा, एवढीच मी अपेक्षा करतो आणि विनंतीही करतो. थँक्यू सो मच सर. मला नाही, सगळ्यांना ऐकू दे ना. नाही, आमच्या दोघांकडनं आपल्या स्वागत आहे. थँक्यू निखिल सानेजी, ज्यांना माहित नसतील. खरं म्हणजे सूरजनी ही बैलगाडी आपल्या खांद्यावर घेतलेली आहे आणि सूरजला केदारजींनी आपल्या खांद्यावर घेतलेला आहे आणि सानेंनी केदारला आणि मराठी इंडस्ट्रीला स्वतःच्या खांद्यावर घेतलेला आहे. आणि त्यांचा खांदा तो भक्कम राहावा, मजबूत राहावा, अशीच ईश्वरचरणी प्रार्थना आहे. आणि त्यासाठी मी सिद्धिविनायकला चालत जाणार आहे. पण खरंच निखिलजी ज्या ज्या कॉन्टेंटला बॅक करतात तो नक्कीच काहीतरी स्पेशल असतो. लोक त्याला सुपरहिट करतात, परंतु एखाद्या कॉन्टेंटमध्ये काहीतरी गोष्ट आहे, काहीतरी वेगळेपणा आहे जे प्रेक्षकांना आवडेल. ही जी परख, ही जी नजर आहे ती निखिलजींकडे आहे. आणि मला वाटतं की तुम्ही सातत्याने असेच नवीन नवीन, आता हा एक वेगळा चित्रपट आहे ज्याला तुम्ही सपोर्ट केलाय आणि मला वाटतं की सातत्याने तुम्ही असं सपोर्ट करत राहा तर इंडस्ट्री पुढे जाईल आणि मराठी इंडस्ट्री आणि फिल्म इंडस्ट्रीला एक नवीन नवीन चेहरे मिळत राहतील. थँक्यू. आता काय बिग बॉसचे पुढचे होस्ट तुम्ही आहात का? आम्हा दोघांना कंटेस्ट म्हणून तर मी विनंती करतो की रितेश सर आपण प्लीज जाहीर करा. नाही या या चला सूरज लाव रे तो व्हिडिओ. रितेश सर, झापोक झुपूक ट्रेलर लॉन्च झालंय आणि आता आम्हाला सगळ्यात पहिली प्रतिक्रिया आपली हवी. आपल्याला कसं वाटतं? मी खरंच खूप उत्सुक होतो की हा काय चित्रपट असेल आणि काय स्टोरी असेल. केदार भाऊंनी तसं मला काहीच सांगितलं नव्हतं आणि एकच सांगतो, ब्लॉक बस्टर हा चित्रपट आहे. ब्लॉक बस्टर हा ट्रेलर आहे आणि सूरज काय काम केले तुम्ही, खरंच एक्स्ट्रा ऑर्डिनरी. सूरज आणि त्यांच्या चित्रपटात जी सर्व टीम आहे सर्वांना खूप 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 शुभेच्छा. आणि काय असतं की एक वाक्य मी नेहमी लक्षात ठेवतो की यू नेव्हर गेट अ सेकंड चान्स टू मेक युअर फर्स्ट इम्प्रेशन. तर त्यासाठी तुमचं पहिलं इम्प्रेशन जे असतं तेच महत्वाचं असतं आणि तुम्हाला पहिल्या इम्प्रेशन दाखवण्यासाठी दुसरा चान्स कधीच मिळत नाही. पहिल्या ह्याच्यामध्ये तुम्ही मॅक्सिमम शॉट छक्का मारलाय आउट ऑफ द स्टेडियम आणि खरंच खूप खूप शुभेच्छा. मला खरंच खूप आवडलं. मी पहिल्यांदा दोनदा प्ले झाला, पहिल्यांदाच मी केदार भाऊ आणि नितीनजींना म्हणून बघून सांगितलं की हा ब्लॉक बस्टर ट्रेलर आहे आणि मला काही शंका नाही की खरंच महाराष्ट्रातील जे प्रेक्षक आहे, जी जनता आहे, ते भरभरून थिएटरमध्ये जाणार आहे पाहायला. म्युझिक एक्स्ट्रॉर्डनरी, एडिटिंग छान आहे, स्टोरी स्ट्रक्चर अप्रतिम आहे. आणि काय असतं की जेव्हा तुम्ही एखादा प्रोमो पाहता तर त्याच्यानंतर ठीक आहे आपण सूरजला ओळखतो, सूरजवरती भरपूर प्रेम करतो, सूरज आता लोकांपर्यंत ते पोहोचलेले आहेत, परंतु जेव्हा चित्रपट पाहतो आपण तर एक कनेक्शन येतं की आपण सूरजला विसरतो आणि सूरज जे किरदार आहे, जे कॅरेक्टर प्ले करतायत त्याच्याशी आपण कनेक्ट होतो आणि खरंच ते कनेक्शन अतिशय स्ट्रॉंग आहे चित्रपटामध्ये.
अँड आय एम रिअली एक्सायटेड. आता काय बोल बघितलं की मला दर्पणच येत नाही, कारण भावचा धक्का म्हणजे सोपा नव्हता. अहो आता तुमचा धक्का आहे महाराष्ट्राला, त्याचं काय. खरंच तुम्ही आमच्या टेलरला आला, तुमचं पाय लागलं, लय भाग्यवान आहे आम्ही. नाही तुम्ही खूप खूप शुभेच्छा. एक टेप करा ना, झापूक झापूक. याआधी नितीन सरांनी आणि सूरजनी ती स्टेप केली होती, पण तेव्हा सूरज घरात होता आणि भाऊ स्टेजवर होते. आता मी विनंती करतो केदार सर, ट्रेलर लॉन्च झालाय, आता काय सांगू शकतो. म्हटलं की ही गोष्ट काही काल परवा सुरू झालेली नव्हती, ही 3-4 आठवड्यामध्ये सुरू झाली होती आणि त्याला पण साक्षीदार तुम्ही आहात, ट्रेलरला पण तुम्ही साक्षीदार आहात आणि मी तुम्हाला खात्री देतो ब्लॉकबस्टर जर तुम्ही म्हणताय तर त्याला पण साक्षीदार तुम्हीच असाल. मी ज्योती देशपांडे मॅडम आणि प्रियंका चौधरी या जिओ स्टुडिओचे जे आहेत त्यांचं मनापासून आभार मानतो. आई पण भारी देवा हा सिनेमा माझा जाहीर आम्ही केला होता बाई पण नंतर, पण मला असं वाटलं की हा सिनेमा थोडा पुढे जाऊन पहिल्यांदा झापूक झुपूक यावा. तर या सिनेमाला पण इतकं पाठबळ देणारी व्यक्ती ही ज्योती देशपांडे मॅडम होत्या आणि थँक्यू व्हेरी मच ज्योती मॅडम. निखिलचे माझे ऋणानुबंध ही आत्ताचे नाहीत, 25 वर्षापूर्वीपासूनचे आहेत, त्यामुळे निखिलला मी थँक्यू म्हणणार नाहीये आणि निखिलला मी फक्त एकच वचन देणार आहे, बॉस मी तुला चांगले चांगले सिनेमे देत राहीन, घेत राहा फक्त. बेला थँक्यू, या पडल्यानंतर एवढी शुश्रूषा केलीस तू, थँक्यू. कारण तिने खूप सहन केले या सगळ्या दिवसांमध्ये आणि अजूनही ती करणार आहे 15 मे पर्यंत. आणि मगाचपासून सणाला थँक्स म्हणतायत ना, तर मला जरा ती गोष्ट सांगायची आहे की महाराष्ट्र शाहीरमध्ये सणाने काम करूनही यातलं बरंचसं कास्टिंग हे सणाने केलेलं आहे. म्हणजे जुईची निवडही जी झाली ती सणाने मला सांगितलं, जुई भागवतला घ्या, ती खूप सुंदर आहे आणि ती खूप छान काम करेल. मला असं वाटतं की घरामध्ये चांगले संस्कार होत आहेत. थँक्यू, थँक्यू व्हेरी मच, थँक्यू. मी विनंती करतो निखिल सरांना की त्यांनी आता ट्रेलर लॉन्च झालाय तो मनोगत व्यक्त करा. नमस्कार. 2-3 गोष्टी आहेत. पहिली गोष्ट 15 मे नंतरच्या केदार शिंदे यांच्या डेट्स आमच्याकडेच आहेत, त्यामुळे 15 मे पर्यंत फक्त ते झापूक. तुम्ही प्रेक्षकांना सांगताय का झी स्टुडिओ सांगताय? नाही, मी त्यांना आठवण करून देतो. सो सर 15 मे पर्यंत झापूक झुपूक करूया, 16 मे पासून दुसरा चित्रपट सुरू करूया. घरी ठेव मला थोडा वेळ. ते असं गेल्या वेळेस पण म्हणाला होतात, पण घरी नव्हतात. दुसरी गोष्ट रितेश सर म्हणाले तशी अनेकदा हा प्रश्न विचारला जातो की तुम्ही चित्रपट कसा अप्रूव्ह करता, कुठच्या गोष्टीवरती तुम्ही अप्रूव्ह करता. तर ऑब्व्हियसली कधी कधी कॉन्सेप्ट असते, आयडिया असते, स्क्रिप्ट असते, कधी कधी एखादं पुस्तक असतं आणि ह्या सगळ्याचा एक विचार करून मग तुम्ही एक निर्णय घेत असता. पण मला असं वाटतं, जे केदारने एक शब्द वापरला, सगळ्यात महत्वाची गोष्ट असते जेव्हा त्या व्यक्तीचा फोन येतो, जेव्हा ती व्यक्ती आयडिया शेअर करते, कॉन्सेप्ट शेअर करते किंवा काही शेअर करते, तेव्हा ते तुम्ही ऐकताना त्या व्यक्तीचा विश्वास तुम्हाला जोपासायचा असतो. आणि जेव्हा केदारने मला फोन केला की हा चित्रपट करायचा आहे, त्याच्यातला कॉन्फिडन्स मला क्लिअरली जाणवत होता की ही इज एक्स्ट्रीमली क्लिअर की त्याच्या डोक्यात काहीतरी आहे आणि त्याला करायचंय. तर या विश्वासाकरता म्हणून हा चित्रपट झालेला आहे आणि याच्या पुढेही ह्याच कारणाकरता चित्रपट होत राहतील. आणि महत्वाची गोष्ट रितेश सर, म्हणजे तुम्ही थँक्यू फॉर युअर काइंड वर्ड्स. मराठी सिनेमात वेगवेगळे प्रयोग करतोय आणि ते करत राहूच,
पण महत्वाची गोष्ट म्हणजे त्याचा एक स्पेक्ट्रम, त्याचं स्केल, त्याचं काय म्हणूया की त्याचं जे काही आतापर्यंतचं प्रेझेंटेशन आहे ते सगळं बदलण्याचा प्रयत्न हा तुम्ही बाय डिझाईन करावा असं सर गेली 2 वर्ष माझ्या मागे आहेत. आम्ही काही सिनेमे करतोय, पण त्यातला एक एक्स्ट्राऑर्डिनरी माइलस्टोन सिनेमा जो या सगळ्या मराठीच्या स्पेक्ट्रमला ब्रेक करून आणि आपल्या सगळ्याला अभिमान वाटेल असा एखादा प्रोजेक्ट आणि 2026चा प्रॉब्ली सगळ्यात मोठा प्रोजेक्ट सर राजा शिवाजी करतायत. त्याच्याकरता सर खरं तर तुमचे खूप खूप अभिनंदन. यू आर अन इन्स्पिरेशन आणि त्या इन्स्पिरेशनमुळे आम्ही काम करत असतो. थँक्यू. आणि जाता जाता आमच्या सगळ्या केदार सर, बेला, सगळ्या कास्ट अँड क्रूचे धन्यवाद. सगळ्यात महत्वाचं आमच्या मीडियाच्या मित्रांचे, मैत्रिणींचे धन्यवाद. तुम्ही इतक्या सगळ्या संख्येने इकडे आलात आणि जिओच्या या चित्रपटासाठी पुन्हा एकदा तुमचं प्रेम दिसत आहे. आणि जसं केदार म्हणाला तसं मला नक्कीच नाव घ्यायला आवडेल ज्योती देशपांडे. त्या आज काही कारणात ऍक्च्युली त्या येणार होत्या, काही कारणांमुळे त्या येऊ शकल्या नाहीत. सो ज्योतीचं जे पूर्ण बॅकिंग आहे मराठीला, मराठीच्या वेगवेगळ्या प्रोजेक्ट्सना, त्याच्यामुळे मराठी सिनेमा एका वेगळ्या उंचीवर, एका वेगळ्या आयामाने प्रेझेंट करण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. आणि त्यातलाच हा मी असं म्हणेन की व्यावसायिक चित्रपट असला तरी हा एक प्रयोग आहे आणि मला असं वाटतं महाराष्ट्रातील प्रेक्षकांना हा प्रयोग नक्की आवडेल. थँक्यू व्हेरी मच. खूपच सुंदर. म्हणजे जिओ स्टुडिओज प्रस्तुत, केदार शिंदे प्रोडक्शन्स निर्मित झापूक झुपूक आणि या चित्रपटात हिरोईन म्हणून दिसणं, तेही केदार सरांचं डिरेक्शन. आय थिंक हे स्वप्न जे बघितलं होतं, जसं दीपाली म्हणाली की तिने जेव्हा अगबाई अरेच्चा बघितलेला तेव्हापासून तिची इच्छा होती सरांबरोबर काम करण्याची आणि हे सेम माझ्याबरोबर घडलंय. मी तेव्हा 6वी-7वीत असेन आणि तेव्हा जेव्हा चित्रपट बघितलेला तेव्हा मला या क्षेत्रात काही करायचं हे तर कुठे नव्हतंच, पण तो चित्रपट मला इतका आवडलेला की मी खरंच आईला जाऊन विचारलेलं की आई हा कोणी केलाय, आणि तेव्हा आईने सांगितलेलं केदार शिंदेंनी. आणि माहित नाही कुठून, पण मी आईला म्हटलं आई मला ह्यांना भेटायचं आणि मला एक दिवस काम करायचंय. सो तो एक दिवस होता आणि जेव्हा या चित्रपटासाठी विचारलं गेलं, आय थिंक मी ते स्वप्न जगले आणि खूप मेहनत घेतली आहे अख्ख्या टीमने. त्यामुळे मला असं वाटतं झापूक झुपूक ही जी चर्चा सगळ्यांमध्ये आहेच आता, तर वी आर गोइंग टू सरप्राईज एव्हरीवन. हा चित्रपट आज आपण ट्रेलरही बघणार आहोत, तर आय एम शुअर की सगळे एक्सायटेड आहात. मी पण आहे खूप जास्त, कारण खूप प्रामाणिकपणे आम्ही अख्ख्या टीमने काम केलंय आणि आय होप की म्हणजे ते उतरलं आहेच. आणि म्हणतात ना या चित्रपटात सगळं आहे. तुम्हाला जे म्हणतात ना, एखादा आता आपण जे म्हणतोय की हा सिनेमा ब्लॉकबस्टरच आहे, कारण त्यामध्ये काय नाहीये. म्हणजे कॉमेडी आहे, ड्रामा आहे, गाणी आहेत खूप छान, मी हिरोईन म्हणून फ्लॉन्ट केलेलं आहे. सो येस, कमाल झाला सिनेमा आणि आय एम शुअर आम्ही खूप एक्सायटेड आहोत 25 एप्रिलसाठी तुम्ही सगळ्यांनी आमचा चित्रपट बघण्यासाठी. आणि हेच सांगेन की थँक्यू सो मच केदार सर, बेला मॅम, जिओ स्टुडिओज, निखिल सर, सगळ्यांचे आभार. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट जे मला सगळ्यांसमोर जिला थँक्यू म्हणायचे ती म्हणजे माझी सना. डार्लिंग थँक्यू. आज काय आहे ते इंटरनल आम्हाला माहितीये, पण येस इट्स बिकॉज ऑफ हर आय एम हिअर. सो थँक्यू सो मच आणि सो हॅपी टू बी अ पार्ट ऑफ दिस प्रोजेक्ट अँड एक्सायटेड. जुई भागवत, नारायणीच्या भूमिकेत जुई भागवत. मी आता इंद्रनीलकडे येतो. इंद्रनील छोट्या पडद्यावर खूप फॅन्स, तर आता मोठ्या पडद्यावरती आलाय, प्रमुख भूमिकेत येतोय, काय सांग? नमस्कार. मी आता प्रत्येक कलाकाराचं स्वप्न जगतोय, ते म्हणजे केदार सर आणि जिओ स्टुडिओज यांच्या अंडर मी काम करू शकलो. ही ऍक्टर म्हणून माझ्यासाठी खूप मोठी जबाबदारी होती.
मला असं वाटतं की आता आम्ही सगळ्यांनी, आमच्या सगळ्या युनिटने आम्ही खूप 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 प्रामाणिकपणे एक सुंदर प्रोडक्ट तयार केलेलं आहे आणि ते 25 एप्रिलला तुमच्यासमोर घेऊन येणार आहे. सो मला असं वाटतं की तुमचं जे प्रेम आणि तुमचा जो आशीर्वाद आहे तो असाच आमच्या सगळ्यांच्या पाठीशी राहू दे, जेणेकरून हा ब्लॉकबस्टर सिनेमा होईल. आणि हा फुल ऑन एंटरटेनमेंट आहे, त्यामुळे नक्कीच तुम्हाला आवडेल. मला सणाला थँक्यू म्हणायचंय, कारण सणामुळे मी आत्ता इथे आहे. आणि सो थँक्यू सो मच सना. सो या केदार सर थँक्यू सो मच, बेला मॅम थँक्यू, आणि निखिल सर, जिओ स्टुडिओज थँक्यू सो मच फॉर गिव्हिंग मी दिस अपॉर्च्युनिटी. आणि मला असं वाटतं की झापूक झुपूक हा सिनेमा महाराष्ट्रभर 25 तारखेला येईल आणि राडा काटा केर करणार आहे एक नंबर.